नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महावितरण भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकी अपडेट कशा संबंधित आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पदाकरिता एक्झाम पॅटर्न बद्दल या ठिकाणी अपडेट आलेली आहे। न्यू एक्झाम पॅटर्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड अर्थात महावितरण हॅज पब्लिश्ड ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी पाहू शकता 5/2023 फॉर फिलिंग इन वॅकन्सीज ऑफ ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट विच वॉज पब्लिश्ड ऑन वेबसाइट of the company 29th December 2023. The last date of submission online application was 16th August of 2024. शेवटची तारीख होती 16 ऑगस्ट 2024 रोजी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठीची। तर पहा त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पदासाठीचा नवीन जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे, चेंजेस करण्यात आलेले आहे। पूर्वीचे जर अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रोफेशनल नॉलेज हे 50 क्वेश्चन जे होते, 50 क्वेश्चन हे 110 मार्कासाठी या ठिकाणी वेटेज देण्यात आलेलं होतं। तसेच जी के आणि रिजनिंगचं जर आपण वेटेज पाहिलं तर 40 प्रश्न होते जी के आणि रिजनिंगसाठी, आणि जे नंबर ऑफ मार्क्स होते ते 20 मार्काला या ठिकाणी विचारलं जात होतं। आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे जर आपण पाहिलं तर 20 क्वेश्चन हे 10 मार्कासाठी होते, आणि मराठी लँग्वेज हे 20 प्रश्न हे 10 मार्कसाठी असं पूर्वीचं पॅटर्न राहिलेलं आहे अकाउंटंट या पदाकरिता। आणि 130 प्रश्न हे 150 गुणांसाठी विचारले जात होते, आणि परीक्षेचा कालावधी जो होता 120 मिनिटे। ठीक आहे, 120 मिनिटे वेळ तुम्हाला या परीक्षेसंदर्भात या ठिकाणी देण्यात आलेला होता। 2 तास तुमचा पेपर हा अकाउंटंट या पदाकरिता घेतला जात होता। परंतु आता यामध्ये पहा बदल करण्यात आलेला आहे, आणि एक्झाम जो काही पॅटर्न आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे देण्यात आलेले पहा। प्रोफेशनल नॉलेज हे 25 प्रश्न 50 मार्कासाठी विचारले जाणार आहेत। रिजनिंग 20 प्रश्न 40 मार्कासाठी। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे 15 प्रश्न 30 मार्कासाठी, आणि मराठी लँग्वेज हे 15 प्रश्न 30 मार्कासाठी। असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन संख्या जर पाहिली तर 75 प्रश्न हे 150 मार्काला या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत। 150 मार्काची तुमची ही परीक्षा होणार आहे। यामध्ये लँग्वेज जर आपण पाहिलं मराठी आणि इंग्लिश या पॅटर्नमध्ये तुम्हाला प्रश्न पाहाव्यास भेटणार आहे, आणि ड्युरेशन परीक्षेचा कालावधी जो आहे तो 75 मिनिटे तुम्हाला वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ठीक आहे, सो हा नवीन एक्झाम पॅटर्न आलेला आहे। म्हणजे जे काही चेंजेस झालेले आहेत, जसं की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी हा नवीन जे आहे ते अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। द डिसिजन ऑफ कंपनी इन ऑल मॅटर रिलेटिंग दी रिक्रुटमेंट प्रोसेस शॅल बी फायनल अँड नो इंडिव्हिज्युअल करस्पॉन्डन्स विल बी एंटरटेन्ड। ठीक आहे, सो हा या ठिकाणी ही फायनल जी पॅटर्न आहे तो करण्यात आलेला आहे। द ऑर्डर टर्म्स अँड कंडिशन लेड डाऊन टू द ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी पाहू शकता 5/2023 अँड कॉन्सिक्वेंटली जी काही या ठिकाणी अपडेट आलेले आहे ते या ठिकाणी नंतर कुठल्याही प्रकारचे यामध्ये बदल करण्यात येणार नाही। ठीक आहे, सो हा फायनल या ठिकाणी अपडेट आहे अभ्यासक्रमानुसार आणि एक्झाम पॅटर्ननुसार। अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, या घटकावरती एवढे प्रश्न आणि त्याला एवढे मार्काचं वेटेज जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पाहू शकता डेट 30 सप्टेंबर 2024 म्हणजे या ठिकाणी काल ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही अपडेट आलेली आहे महावितरण भरती संदर्भातची। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून विचारायचं आहे, आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे, आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, महावितरण भरती परीक्षा ही 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे। 16, 17 आणि 18 ऑक्टोबर या 3 दिवशी तुमची एक्झाम या ठिकाणी पार पडणार आहे राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती। ठीक आहे, सो माझ्याकडून बेस्ट ऑफ लक। अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, जे काही दिवस आता बाकी राहील त्याचा पुरेपूर तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजनमध्ये तुम्हाला भर द्यायला हवी आहे। ठीक आहे, सो 16, 17 आणि 18 तारखेला तुमची एक्झाम जी आहे ते पार पडणार आहे। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।